नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। चला करूया आपण लाल भोपळ्याचे अप्पे। करायला सोपे आहे, ते अगदीच लवकर होणारा हा पदार्थ आहे आणि चवीला तर खूप टेस्टी लागणार आहे। तर आपण चला सुरुवात करूया रेसिपीला। इथं पाव किलो मी लाल भोपळा घेतलेला आहे, तिची आता आपण बिया काढून घेऊया। स्वच्छ धुवून घेतलेला मी। अशा पद्धतीने भोपळा एक म्हणजे फोड घेतलेले पाव किलो होईल एवढे। आता बिया काढून घेऊया आपण। आज कच्च्या भोपळ्याचेच आपण अप्पे बनवतोय, भोपळा शिजवून नाही घ्यायचा। तर बिया काढून घेतले, ते काप करून घेऊया आपण। कट करून घेऊया भाग आपण 4-5। असं कट करून घ्यायची ना। आता वरली साल काढून घेऊया। असं सुरीनं नुसता गर घ्यायचा, आपल्याला साल काढून घ्यायची। तुम्ही किसून पण घेऊ शकता, पण मी बारीक बारीक काप करून मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे। असं छोटे छोटे काप करायचा। तर मिक्सर मध्ये घालूया आपण, मिक्सरच्या भांड्यात घालूया। तुम्ही भोपळ्याच्या पुऱ्या खाल्ल्या असतील, पण भोपळ्याचा अप्पे कधी खाल्ल्यात का? एकदा नक्की करून बघा, ही अप्पे खूप टेस्टी लागतात। 1 कप साखर घालूया, 2 वेलची घालूया आपण। वेलचीने आपल्या अप्प्याला खूप टेस्टी येते। आता आपण रवा घालणार आहे। 1 वाटी रवा घेऊया आपण। वाटीला पण मी कमी घेतलाय, फुल वाटी भरून घेतलं मला घ्या। असं बारीक रवा आहे, जास्त जाडसर पण नाही, मीडियम आहे। रवा घातल्यामुळे 1 कप दूध ओतूया आपण। आता बारीक अशी पेस्ट करून घ्यायची, मिक्सर मध्ये चांगलं फिरवून घ्यायचं। मग अशी पेस्ट झाली। आता एका बाउल मध्ये काढून घेऊया। दहा 15 मिनिटं मी ठेवला होता झाकून, थोडंसं मीठ घालायचं। आपला रवा कसा फुगतो 10-15 मिनिटं ठेवल्यानंतर। आपण विनू घालूया त्याच्यामध्ये, पटकन करतो ना आपण। तर रात्रभर भिजत घातलं तर रवा जास्त फुगतोय, आंबल्यासारखा होतो, तो जास्त फुगते। आता अप्पे आपण फुगण्यासाठी विनू घातलाय। आता मिक्स करून घ्यायचं। थोडंसं चवीपुरतं मीठ घातलंय। अप्पे पात्र मी गरम करायला ठेवलं, तर तेल लावून बरंचसं तेल लावून घ्यायचं, नाही चमच्याने सोडायचं। आता 1-1 चमचा सोडूया आपण मिश्रण। छान लागतात ही गोड अप्पे। नेहमी आपण तांदळाचं अप्पे करून खातोच, चटणी सांगते। गोड अप्पे एकदा करून बघा तुम्ही। अशा पद्धतीने सोडून घ्यायचं। मीडियम गॅस ठेवायचा, जास्त फास्ट गॅस ठेवायचा ना, करपते। तर झाकण ठेवून 5 मिनिटं आपण ठेवणार आहे, नंतर उघडून बघणार आहे। फिरवून घ्यायचं अप्पपत्राचं भांडं, एकाच साईडला आपलं अप्पपत्र असते। तर दूध काढीन आपण बघूया, जर थोडंसं कच्चं वाटतंय, परत एकदा झाकण ठेवलंय मी। आता चमच्याने बघूया आपण, चमच्याच्या दांड्यानं, तर आपलं निघायला लागलेत अप्पे। हे 2 थोडंसं कच्चं वाटतात मला। अप्पपत्राचं भांडं बघा निघला।
खूप मस्त पण कलर पण आलाय बघा. अशा पद्धतीने आपलं गोड तयार झालं. काढून घे. थोडंसं कच्चं ते नंतर काढणार आहे मी. एका साईडला कच्चं राहते थोडं आणि एका बाजूला करपते, तर म्हणजे याचा सगळीकडे असा जाळा मध्येच लागतो म्हणून भांडं फिरवून घ्यायचं. पटकन निघते तर एवढं काय चिटकत पण नाही. तर तुम्ही चॉकलेटच्या क्रीम संग खाल्लं तर छान लागते. तर वरून चॉकलेट सोडलं तर चॉकलेट क्रीम. तर सर्व काढून घेऊ आपण. बघा लुसलुशीत झालेत, अगदीच मऊ लुसलुशीत. राहिल्याला पण तसंच करून घेतलं होतं. गोड आप्पेची रेसिपी कशी वाटली लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण. रेसिपी बदला. धन्यवाद. बाय बाय.